लेट्स स्टार्ट विथ बहुव्रीही. हा जो बहुव्रीही एक मेजर पार्ट उरलेला आहे तो, आणि द्विगु समास हे जरा आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूयात. पर्टिक्युलरली हे लेक्चर एंटायर संस्कृतसाठी आहे. सो कंपोजिट संस्कृतचं जर कोणी स्टुडंट असेल दे कॅन लिव्ह द लेक्चर. आणि जे विद्यार्थी डिरेक्टली हेच लेक्चर अटेंड करत असतील, आय वुड रिक्वेस्ट देम की तुम्ही आधीचे जे 3 भाग झालेले आहेत आपले ह्याचे समासांचे ते आधी पूर्ण करावेत, जेणेकरून मग या लेक्चरची लिंक लागेल. सो ते लेक्चर्स तुम्ही आधी बघितलं तर बरं होईल. फाईन. सो लेट स्टार्ट विथ समाहार. जसं कर्मधारायचं एकतरी उदाहरण विचारलं जातं, सेम वे समाहार बहुव्रीही समासाचं देखील एकतरी उदाहरण आपल्याला एक्झाम मध्ये विचारलेलंच असतं. बहुव्रीही. ओके. पुढचा समास आपल्याला लिहायचा आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही शब्द शुद्ध लिहाल. हुचा उकार पहिला आहे, व्रीची वेलांटी दुसरी आहे. बहुव्रीही. बहुव्रीही समास कसा ओळखतात मग लिहून ठेवाल. तिसऱ्याच पदाचा बोध, इंडिकेटिंग टुवर्ड्स द थर्ड नाउन और थर्ड पर्सन. इंडिकेटिंग टुवर्ड्स द थर्ड पर्सन. इंडिकेटिंग टुवर्ड्स थर्ड पर्सन. तिसऱ्याच पदाचा ज्यातनं बोध होतो त्याला म्हणणार बहुव्रीही, इंडिकेटिंग टुवर्ड्स थर्ड पर्सन. काय ते सांगतो. आतापर्यंत आपण जे शब्द बघतो आहोत किंवा जे समास बघतो आहोत तसं जर एका अँगलने पाहिलं ना तर त्या शब्दामधनं त्याचाच बोध होतोय. म्हणजे when I say वृक्ष शाखा, what meaning do you get? What meaning do you get when I say वृक्ष शाखा? जेव्हा मी म्हणतोय वृक्ष शाखा, आपल्याला कोणता अर्थ लागतोय? तुमच्या डोळ्यासमोर कोणतं चित्र उभं राहतं when I say वृक्ष शाखा? झाडाची फांदी. सो ऑब्विस, झाडाची फांदी हे चित्र आपल्या समोर उभं राहिलं. when I say हिमालय पर्वत, what picture do you imagine? हिमालय पर्वत. जेव्हा मी हा शब्द बोललो त्यावेळी तुमच्या डोळ्यासमोर कुठलं पिक्चर किंवा कुठलं चित्र उभं राहिलं? हिमालय पर्वताचं. ओके. when I say गंगा नदी, डोळ्यासमोर काय येतं? गंगा नदी. ओके. कला निपुण, तर मग कलेमध्ये एखादा निपुण असलेला व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येतो. सो मॉरल ऑफ द स्टोरी काय, व्हेनेवर वी युजली whenever we utter a compound word, these words denote or you can say explain that particular word itself. जे सामासिक शब्दातले जे शब्द आहेत ते त्याचंच वर्णन करतायत असं होतं. बहुव्रीही मध्ये मात्र तिसऱ्याच पदाचा बोध होतो. when I say दशाननः, बोला काय अर्थ आला तुमच्या डोक्यामध्ये? when I say दशाननः तुमच्या डोक्यात कोणती इमेज तयार झाली? 10 तोंडांचा. 10 तोंडांचा. ही इमेज तयार झाली की रावणाची इमेज तयार झाली? रावणाची इमेज तयार झाली ना. सो दशानन मध्ये तसं पाहिलं तर, किंवा मी म्हटलं की वक्रतुंड, बोला वक्रतुंड, कुणाची इमेज तयार झाली? गणपती. आता मी असं म्हटलं होतं का मी वक्रतुंड म्हणेन तुम्ही गणपती म्हणा? नो. ओके. तसं पाहिलं तर दशानन मध्ये 2 शब्द आहेत, एक दश आणि दुसरा आनन. राईट. दश म्हणजे 10, आनन म्हणजे तोंड. 10 तोंडांचा असा अर्थ, किंवा 10 तोंड अशा अर्थाने आपल्या डोक्यात 10 तोंड समोर उभी राहिली. जरी राहिली असली ती रावणाचीच असतील. मी समजा वर्ग म्हटलं असं की जा रे बघून ये वर्गामध्ये किती, म्हणजे एका वर्गामध्ये मी शिकवतोय, दुसऱ्या वर्गामध्ये खूप गोंधळ ऐकू येतोय, आवाज गडबड आहे. मी विचारलं की बघ रे बाजूच्या वर्गामध्ये कोण आहे? समजा तिथे 10 डोकी बसलेली आहेत, म्हणजे 10 विद्यार्थी बसलेले आहेत. तर येणारा विद्यार्थी मला असं सांगले सर दशानन बसलेला आहे, 10 डोकी आहेत तिथे, असं उत्तर देईल का? किंवा समजा तुम्ही स्टेअर केस वरनं, म्हणजे स्कूलमध्ये येत आहेत आणि येता येता काय झालं, स्टेअर केस वरनं पडल्यानंतर 32 पैकी 31 गेले. मग आता तुम्ही वर्गात आलात. वर्गात आल्यानंतर मग विचारलं कोण आलं रे? तुम्ही असं उत्तर, सर एकदंत आलाय. म्हणायचं एकदंत, ऑब्व्हियसली तुमच्या डोक्यामध्ये कोणाची इमेज उभी राहिली? जेव्हा मी एकदंत म्हटल्यानंतर कोणती इमेज आली डोळ्यात? गणपतीची. राईट. सो तिसऱ्याच पदाचा त्यातनं बोध होतोय तिथं आपल्याला. म्हणजे दशानन, पहिलं उदाहरण आपण बघूया. दशानन विनायचे, आपल्याला 10चा बोध झाला का? नाही. आपल्याला डोक्यांचा बोध झाला का? नाही. आपल्याला रावणाचा बोध झाला. विनायचे वक्रतुंड, वक्रतुंड म्हणजे वाकडतोंड, एखादा वाकड तोंडाचा आहे, मग असं त्याचा बोध झाला का आपल्याला? नाही. आपल्याला बरोबर गणपतीचा बोध झाला. म्हणजे ती जी दोनही पद आहेत ती तिसऱ्याच पदाचा बोध करून देतात, त्यावेळी त्याला म्हणणार बहुव्रीही. मराठीमध्ये एक म्हण आहे ना, तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला.
तशा प्रकारे याचाही फायदा नाही, याचाही फायदा नाही, तिसऱ्याच कुठल्या तरी शब्दाचा बोध होतो, त्याला म्हणणार बहुव्रीही. काय म्हणणार? बहुव्रीही, तिसऱ्याच पदाचा बोध, इंडिकेटिंग टुवर्ड्स थर्ड नाउन और थर्ड ऑब्जेक्ट. ओके, तिसऱ्याच पदाचा बोध असा त्याचा अर्थ होईल. विग्रह ऑब्व्हियसली कोणत्या विभक्तीने केला जाईल? प्रथमा. मग खाली लिहून ठेवा, विग्रह बरोबर प्रथमा प्लस विग्रह डिझोल्युशन इक्वल्स टू प्रथमा प्लस ऍज पर द मीनिंग यस्य सह, यस्याहा सा, किंवा यस्य तत् एटसेट्रा. बाकीचे पण येतात, पण इथे मी एवढे लिहिलेत. अर्थानुसार मग कधी कधी तिथे बदलेल. अर्थानुसार कधी यस्मात, कधी यस्मै असे पण शब्द आलेले आढळतात. ठीक आहे, उदाहरण बघूयात. म्हणायचे दशाननः. दशाननः, बोला यातले दोन शब्द कोणते आहेत? आता दशाननः मधले दोन शब्द कोणते आहेत? पटकन रे. दश आणि आनन. दश आणि आनन, बरोबर. आता दशाननः हा शब्द एक वचनात आहे तसं पाहिलं तर देव, बट जेव्हा मी म्हणतोय दश, दश इट मीन्स प्लुरल आहे, बहुवचन आहे. आणि आनन शब्द पण बहुवचन म्हणजे प्रथमा वापरायची आहे, पण वचन कोणतं वापरावं लागेल? बहुवचन, कारण दश म्हणजे 10. दशाहा, आननाहा. पुढे आपण म्हणणार यस्य सह, 10 डोके ज्याची आहेत असा तो यस्य सह. तेच जर समजा इथे स्त्रीलिंगी शब्द असतात तर आपण म्हटलं असतं यस्याहा सा. फॉर एक्झाम्पल बघा शब्द आला. सर तिथे प्लुरल का केलं? काय झालं? दशहा का केलं? तू सांग बरं, का बरं केलं? इथे मी प्लुरल का वापरलं, सिंग्युलर का नाही वापरलं? सांग बरं तू. प्रश्न विचारलायस ना तू, आता मी तुला प्रश्न विचारतोय की इथे आपण प्लुरल का केलं? अरे सिंपल, 10. 10 म्हटल्यानंतर अनेक ना, त्याचं एक वचन कसं होईल? 10 मीन्स ऑब्व्हियसली अनेक ना, त्याचं एक वचन तुम्ही कसं करणार? 10 म्हणजेच अनेक आहेत ना, म्हणून तर ते 10 आहेत. एक वचन वापरलं ते अनेक कसे होतील? नाही ना. हा, मी जर एकदंत म्हटलं असतं ना, मग तिथे एक वचनच आलं असतं. ओके. हा, आणि इथे आपण यस्य सह वापरतोय कारण एक वचनात आहे. याचं रिलेशन डिरेक्टली म्हणजे या एक वचनाचं, सामासिक शब्द एक वचनात असेल तर मग इकडे यस्य आणि इकडे सह हे जे आलं ना ते इकडे एक वचन आहे म्हणून. आता बघा अष्टभुजा, परत अष्ट म्हणजे अनेक वचन आहे. अष्टाहा, 8 हात जिला आहेत किंवा जिचे आहेत अशी ती. अष्टाहा भुजाहा, पुढे म्हणायला लागेल यस्याहा सा. काय म्हणायला लागेल? यस्याहा सा. स्त्रीलिंग आहे ना हे बघा, हा स्त्रीलिंग आहे म्हणून आपण म्हटलं यस्याहा सा. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की याचं रिलेशन डिरेक्टली इकडे पडतं. अशा प्रकारे होईल. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे तुम्हाला यांचे विग्रह लिहायला लागतील. थोडी प्रॅक्टिस केली की जमून जाईल. बहुव्रीही कळाला. आता तिसऱ्याच पदाचा बोध होतो, ही पहिली महत्वाची गोष्ट. विग्रह करताना दोन्ही पदांची प्रथमा, पण वचन वापरताना आधी डोकं वापरा की एक वचन वापरायचंय, द्विवचन वापरायचं की बहुवचन वापरायचं. आणि एंडिंग मध्ये सालाबादाप्रमाणे यस्य सह, यस्य आसा, यस्य तत् वापरत जायचं. एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट? याच्यात कुणाला काही विचारायचं असेल तर प्लीज डू आस्क. जे विद्यार्थी व्हिडिओच्या माध्यमातून शिकतात, तुम्हाला काही शंका असतील लेक्चर संपवा, मला फोन करा, काही इश्यू नाही. हा, जे लाईव्ह अटेंड करतायत त्याच्यामध्ये कुणाला काही विचारायचं आहे? Any questions? If no, then let's move forward. Next compound, पुढचा समास असेल नय बहुव्रीही. नय बहुव्रीही, पहिला झाला बहुव्रीही, आता आपण बघतोय त्याचंच व्हर्जन नय बहुव्रीही. नय बहुव्रीही. जस्ट गिव्ह मी अ मिनिट, एक मिनिट.
चलो, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. लेट्स कंटिन्यू वन्स अगेन. सो नेक्स्ट कंपाऊंड जो आपण आता बघतो आहोत दॅट इज नय बहुव्रीही. आवाज येतोय ना सगळ्यांना? हो. ओके. सो नेक्स्ट कंपाऊंड इज नय बहुव्रीही. याच्या आधी मला एक सांगा, आपण नयचा ऑलरेडी एक प्रकार बघितलाय, कोणता? नय तत्पुरुष. नय तत्पुरुष. बरोबर. कसं ओळखतात नय तत्पुरुष सांगता येईल? हाऊ टू रेकग्नाइज नय तत्पुरुष? दोन कंडिशन सांगितले होते, आठवत आहेत का? हो हाऊ टू रेकग्नाइज नय तत्पुरुष? देयर वर टू साइन्स. इट स्टार्ट्स विथ अ न अन. सुरुवातीला कोण येतं? अ न अन. हे तर व्हेरी ऑब्विस आहे. दोन कंडिशन सांगितल्या होत्या की नय तत्पुरुष कधी होतो. पहिली कंडिशन काय सांगितली होती? चला क्विकली पटपट उत्तर द्या, संपवायचे आज प्रकरण. पहिली कंडिशन काय सांगितली होती? अ न अन काढल्यानंतर उर्वरित शब्द अर्थपूर्ण असायला व्हेरी हवा. गुड. ओके. रेस्ट ऑफ द वर्ड और द रिमेनिंग वर्ड शुड बी मीनिंगफुल. अ न अन काढल्यानंतर जो उरलेला शब्द आहे इट शुड बी मीनिंगफुल फर्स्ट ऑफ ऑल. सेकंड इम्पॉर्टंट थिंग काय सांगितली होती? दॅट रिमेनिंग वर्ड शुड बी द अपोजिट ऑफ कंपाऊंड वर्ड. उरलेला शब्द त्या सामासिक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असायला हवा. असत्यम, अ काढल्यानंतर पुढच्या शब्दाला अर्थ राहतो. ओके. आणि तो शब्द त्या सामासिक शब्दाचा विरुद्धार्थी होतो. सो टू कंडिशन्स. अ न अन काढल्यानंतर उरलेला शब्द अर्थपूर्ण असायला हवा. आणि दुसरं म्हणजे काय? की तो त्या सामासिक शब्दाचा विरुद्धार्थी असायला हवा. नसला तर न वापरायचा. विग्रह करताना काय वापरायचं ते नाही विचारते मी. समजा तो विरुद्धार्थी नसला, मग काय? तो नय बहुव्रीही. सिंपल. नय तत्पुरुष आणि नय बहुव्रीचं डिस्टिंक्शन मी सांगतोय. हाऊ टू रेकग्नाइज नय तत्पुरुष, हाऊ टू रेकग्नाइज नय बहुव्रीही. इथे पण लिहायचं मग सुरुवातीला पटकन. स्टार्ट्स विथ अ न अन. नय बहुव्रीही कसा ओळखणार? स्टार्ट्स विथ अ न अन. फर्स्ट साइन. स्टार्ट्स विथ अ न अन. कंडिशन्स. पहिली कंडिशन, अट नंबर 1. अ न अन काढल्यानंतर उर्वरित शब्द अर्थपूर्ण असायला हवा. रिमेनिंग वर्ड शुड बी मिनिंगफुल. ते तिकडे पण आणि इकडे पण. रिमेनिंग वर्ड शुड बी मिनिंगफुल. अ न अन काढल्यानंतर रिमेनिंग वर्ड शुड बी मिनिंगफुल. सेकंड कंडिशन, that remaining word is not the opposite of compound word. That word is not the opposite of compound word. उदाहरण बघा म्हणजे पटकन कळेल. ऍटलिस्ट आय होप सो. अधनः. बघा आता शब्द बघा. अधनः. नीट लक्ष द्याला. अधनः. बोला सुरुवातीला कोण लागलं? उत्तर द्या रे पटपट. हा. अ काढल्यानंतर उरलेल्या शब्दाला अर्थ आहे का? येस. आहे. म्हणजे हा समास नय आहे. नाउ द क्वेश्चन इज वेदर इज इट नय तत्पुरुष और नय बहुव्री. तुम्ही असा प्रश्न नाही विचारला का टीचरला? नय तत्पुरुष नय बहुव्री, हाऊ टू डिफरन्शिएट? अरे याचं उत्तर मिळालंय का कुणाला ऑलरेडी आधी? मी शिकवण्याच्या आधी कुणी विचारलंय की शिकवलंच नाही अजून कुणाला? तर नाही शिकवलं अजून. व्हेरी गुड. गुड. सो आता बघा, अ काढल्यानंतर उरलेला शब्द अर्थपूर्ण आहे. पण तो उरलेला शब्द सामासिक शब्दाचा विरुद्धार्थी आहे का बघा? धन म्हणजे पैसा. व्हॉट डू यू मीन बाय अधनः? अधनःचा अर्थ काय होतो? नो मनी. नो मनी और द वन हू डझंट हॅव मनी. अधन म्हणजे गरीब. अधन म्हणजे काय? निर्धन, अधन, दरिद्र, हे समानार्थी शब्द आहेत ना. सो अधन म्हणजे काय? हा, गरीब. आता गरीबच्या विरुद्धार्थी पैसा होईल का? मला सांगा. गरीबच्या विरुद्धार्थी पैसा असं कसं होईल? गरीबच्या विरुद्धार्थी श्रीमंत व्हायला पाहिजे. समजतंय का मी काय सांगतोय? येस. हा. सो मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की तो उरलेला शब्द त्या सामासिक शब्दाचा विरुद्धार्थी होतोय का? ऑब्व्हियसली नाही. आणि होतोय की नाही होतोय हे पण कळू शकतं थोडंसं तुमचं शब्दज्ञान चांगलं असेल तर. विरुद्धार्थी कोणाचे होतात? कमॉन, बिग क्विक इन आन्सर. विरुद्धार्थी कोणाचे होतात? समास. हे
कसलं काय उत्तर देतात. विरुद्धार्थी कोणाचे होतात? अशी कशी रे, आपण 10वीत आहोत ना. विरुद्धार्थी कोणाचे होतात? ओ माय गॉड. वर्ड. हा, वर्ड्स मध्ये टाइप्स ऑफ वर्ड्स, पार्ट्स ऑफ स्पीच. कुठल्याही वर्डचं विरुद्धार्थी होतं? नो. हा, कुठल्याही वर्डचा विरुद्धार्थी होतो? खिडकी विरुद्धार्थी दरवाजा, फरची विरुद्धार्थी छत, फॅन विरुद्धार्थी एसी. कुठल्याही शब्दाचं विरुद्धार्थी होत. थोडा लॉजिक. डोंगर विरुद्धार्थी नदी, कुठल्याही शब्दाचं विरुद्धार्थी होत. सिंपल लॉजिक. यू आर इन 10th. अरे विरुद्धार्थी कोणाचं होतं असं मी खूप मोठा अवघड प्रश्न विचारतोय का? सायली, हर्ष, देवेन. एवढे नावं दिसतात म्हणून मी त्यांची नाव घेतली, बाकीचे पण आहेत. अरे विरुद्धार्थी कोणाचे होतात? शिट, ऑनलाईन पार वाट लावली तुमची. तुमचा काही दोष नाही त्याच्यात. कॉमन सेन्स बाजूला काढून बसतात की काय? विरुद्धार्थी कुणाचे होतात? अरे ऍडजेक्टिव्हचे. हॉट, कोल्ड, ब्लॅक, व्हाईट. व्हॉट थिन, थिक. व्हॉट इज दिस? स्ट्रॉंग, वीक. व्हॉट आर दीज? अरे कमीत कमी एवढं तर उत्तर द्या आता. ऍडजेक्टिव्ह आहेत ना. असं कळत नाही का तुम्हाला मी काय विचारतो? तुम्ही काय समजून घेतायत? किंवा असं वाईट पण वाटत नाही? अरे आपल्याला एवढं पण कळत नाही की बावळट म्हणायचं आपण. असं वाटतं कधी झोपताना रात्री असं विचार करताना? जरा वाटतं पण काय सांगायचं ना आता सगळ्यांना. विरुद्धार्थी कुणाचे होतात? ऍडजेक्टिव्हचे. सो सिंपल. न अन काढल्यानंतर चेक करा उरलेला शब्द ऍडजेक्टिव्ह आहे का. धन, धन मीन्स मनी, पैसा. ऍडजेक्टिव्ह आहे का? नाही सर. नाही ना. विनायसे असत्यम. ओम, तू मगाशी उत्तर नाही दिलं मला विरुद्धार्थी कोणाचे होतात म्हटल्यानंतर. हा, तुझं नाव दिसलं नाही मला तिथे. लॉगआउट झाला तर मीटिंग मधनं. नाही सर. तुझ्याकडनं तरी मला उत्तराची अपेक्षा होती बाळा. ठीक आहे. सो धन हे ऍडजेक्टिव्ह आहे का बघा? नाहीये. दॅट्स अ वर्ड, दॅट्स अ नाउन. की नाही? अजूनही पश्चिम नाही पडत आहे. विनायसे असत्यम. असत्यम, सत्य इज अन ऍडजेक्टिव्ह ना. येस. नाही के, एक इज अन न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. अनुपयोगी, त्याच्यामध्ये बघा उपयोगी, युजफुल, दॅट इज अन ऍडजेक्टिव्ह. कॅन यू डिफरन्शिएट दिस? कळतंय का? थोडं सटल आहे की नाही? कोणी टीचर नाही सांगणार तुम्हाला हे जे मी डिस्टिंक्शन सांगतोय ना तुम्हाला एवढं मायन्युटली. नोबडी इज गोइंग टू टीच यू. विचारा तुम्ही स्कूलमध्ये. नाही तत्पुरुष नाही बहुरीचं डिस्टिंक्शन सांगा, आम्हाला सोडवता आलं पाहिजे. किती जण सांगतात आणि काय सांगतात ऐका, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपलाच फक्त दोष नाहीये, आपण पूर्ण सिस्टीम मध्येच गडबड आहे. जाऊ द्या, काय वेळ घालवायचा. अधन, राईट. सो धन नाऊन आहे, त्याच्यामुळे त्याचा विरुद्धार्थी नाही होणार ना. सिंपल आहे. आणि आपल्याला पाहिजे विरुद्धार्थी झाला पाहिजे. मग याचा विग्रह करताना काय करायचं? एव्हरी टाइम डिझोल्युशन मध्ये सुरुवातीला जसं नय तत्पुरुष मध्ये न वापरतात, इथे न विद्यते, कंपल्सरी न विद्यते वापरायचंच. उरलेल्या शब्दाची प्रथमा. आता न अच्या जागी आपण न विद्यते वापरलं. धन शब्द आहे, बोला मॅस्क्युलाइन, फेमिनाइन, न्यूट्रल, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी की नपुंसकलिंगी आहे तो शब्द? नपुंसकलिंगी आहे. म्हणजे कुणाप्रमाणे चालेल? माझ्याप्रमाणे की तुमच्याप्रमाणे? व्हेरी गुड. वनप्रमाणे. वनम, वने, वनानी प्रथम. धनम, धने, धनानी प्रथम. धनम एक वचनात वापरलं जाईल. सो न विद्यते धनम. पुढे काय म्हणायचं आता? हा पुल्लिंगी शब्द आहे बघा, दैव, म्हणून मग इथे म्हणायचं यस्य सह. तेच असतं अधना, तर आपण म्हटलं असतं यस्याः सा असं. कळालं हे विग्रह कसा झाला? खूप सोपं आहे. हे परमनंट असणार आहे. हे प्रत्येक याच्यात येणार. परमनंट, कंपल्सरी. त्याच्यानंतर प्रथमा आणि इथे जे नेहमी येतं त्याप्रमाणे यस्य सह, यस्या. बहुव्री म्हटलं की हे येऊनच जाणार. यस्य सह, यस्या सा, यस्य तत्, सो अँड सो फोर्थ. ओके, कळालं या उदाहरणावर की अजून उदाहरणं द्यायला लागतील? सर एक विचारायचं होतं. विचार पटकन. सर ते धनम समजा शेवटी असतं आणि तिथे अनुस्वारच्या जागी मी एक दिवशी मच्या जागी अनुस्वार लिहिला होता, तर सरांनी मार्क्स कापले होते ना. मच्या जागी अनुस्वार लिहिला होता, पण शेवटी आला तर ऑब्व्हियसली तुला म हलंतच लिहायला लागेल ना. ओळीच्या शेवटी असेल तर मग हलंत लिहितात.
त्याच्या पुढे जर स्वर येणार असेल तर मग हलंत लिहितात. पुढे जर व्यंजन येणार असेल तर अनुस्वार, पुढे जर स्वर येणार असेल तर म लिहून पाय मोडायचा असतो. मार्क आपला बरोबरच आहे. तू लक्षात ठेव आता पुढच्या वेळी. चला, नय बहुव्रीही झाला. पुढचा समास आपण घेऊयात मग आता, प्रादी बहुव्रीही. कुठला समास आहे? प्रादी बहुव्रीही. लिहायचं मग परत. स्टार्ट्स विथ प्रिफिक्स. सुरुवातीला उपसर्ग. सुरुवातीला उपसर्ग. स्टार्ट्स विथ प्रिफिक्स. उपसर्ग कोणते आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे, हा, जे तुम्ही प्रादी तत्पुरुष मध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. सुदूर, विनीर आणि प्र. ओके, हे प्रामुख्याने विचारले जाणारे हे आहेत काय, उपसर्ग आहेत. सुदू, विनीर आणि प्रविनीर असं केलं तरी चालेल. ठीक आहे. मी मागच्या कंपॅरिझन मध्ये हे शिकवतो म्हणजे पटकन कळेल. जर आधीचं लेक्चर बघितलं असेल तर आहे, कारण जसं नय तत्पुरुष नय बहुव्री कंपॅरिझन मध्ये चालतात ना, तसं प्रादी तत्पुरुष आणि प्रादी बहुव्री कंपॅरिझन मध्ये, कारण इकडे पण उपसर्ग आहे, तिकडे पण उपसर्ग आहे. तिकडे जो तुम्ही उपसर्गांचा विग्रह केला तोच इकडे पण येणार. म्हणजे जसं सु असेल तर सुष्टू, दू, हे दू झालं ना, हा, दूर असेल तर दुष्ट, वी असेल तर विगत, नीर असेल तर निर्गत, सो अँड सो फोर्थ. तिकडे मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं, आठवत असेल तर. आठवत आहे का? दुर्जन. अरे हो की नाही? Yes. हो. हा, दुर्जन. आता तसंच मी इथे उदाहरण लिहितोय, दुर्बल. दुर्बल. फरक सांगता येईल का? ज्याला मी म्हणतोय प्रादी बहुव्री, त्याला मी म्हणतोय प्रादी तत्पुरुष. व्हॉट इज द रिझन? असं का बरं म्हणतोय? याला मी प्रादी बहुव्री म्हणेल, त्याला मी प्रादी तत्पुरुष म्हणेल. का बरं? उदाहरण तर तुमच्या समोर आहे आता. तिकडे पण उपसर्ग, इकडे पण उपसर्ग आहे. तसं पाहिलं तर तिकडे पण दूर हाच उपसर्ग होता. दुर्जन. अरे कसं उत्तर देतोय? काय उत्तर देतोय? भान तरी आहे का? प्रथमा काय प्रथमा, याची कोणती विभक्ती? दोघांची प्रथमाच आहे, दोघांमध्ये सारखाच उपसर्ग दिलाय. मुद्दामून मी सारखंच उदाहरण घेतोय जेणेकरून जरा कंपॅरेटिव्हली तरी कळेल. असं सांगून तर कळत नाही, कंपॅरेटिव्हली तरी कळेल अशी भोळी भाबडी आशा आहे. दोघांनाही उपसर्ग सेम आहे. बोला काहीतरी तर बोला. व्हॉट इज द डिफरन्स? इकडे याला मी म्हणतोय प्रादी तत्पुरुष, याला मी म्हणतोय प्रादी बहुव्री. ओ माय गॉड, असं विचारलं मध्ये वगैरे. हा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रादी तत्पुरुष, प्रादी बहुव्री? सो सिंपल. उदाहरण तुमच्या समोर दिली आहेत, एक प्रादी तत्पुरुष, एक प्रादी बहुव्री आहे. नाही, कोणीच नाही, काहीच नाही. नाही सर, जाऊ द्या. कधी प्रादी तत्पुरुष लिहायचा, कधी प्रादी बहुव्री. जास्त कटकट नाही करून घ्यायची. दोघांच्या सुरुवातीला दूर आहे, असं काय कळेल आम्हाला आता? बोला काहीतरी तर सांगा ऍटलिस्ट. खूप जास्त आशा नाहीये. सायली, ओम, पत्की, हर्ष, बोला बोला काहीतरी. काय फरक असेल दोघांमध्ये? काहीच नाही. काहीतरी तो उत्तर द्या, मग मी त्याच्या पुढे काहीतरी करू शकेल. जसं नय तत्पुरुष नय बहुव्री हा डिफरन्स आहे, तसंच प्रादी तत्पुरुष प्रादी बहुव्री हा फरक आहे. चलो, काय तुम्हाला तुमच्यावरती जास्त डोका पडण्यात काही पॉईंट नाही. सो आता जरा बघा, दुर्जनला मराठीत भाषांतरित करा पटकन. दुर्जन, तेवढं तर जमतं ना. दुर्जन मराठीत त्याचा अर्थ काय होईल? दुर्जनाचा काहीच अर्थ होणार नाही. खराब माणूस. हा, वाईट माणूस. खराब म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया, वाईट माणूस, दुष्ट माणूस. नीट ऐका आता मी काय बोलतोय. When I say दुर्जन, याचा अर्थ काय झाला? वाईट माणूस. दुर्बल चा अर्थ काय झाला मराठीमध्ये? एका शब्दात सांगायचं झालं तर दुर्बल. इंग्लिश मध्ये सांगा, मराठीत नसेल सांगतात. अरे अर्थ काय होईल दुर्बल चा? कधी कुणी तुमच्यासाठी वापरला नाही? खूप दिवसानंतर. हा, बोल गंधार. वीक. वीक, दुबळा. दुर्बल मीन्स व्हॉट? दुबळा. कॅन यू डिफरन्शिएट नाव? ज्यावेळी मी प्रादी तत्पुरुषचा विग्रह करतोय ना, तर ऍडजेक्टिव्ह पण तिथे आहे आणि ते ऍडजेक्टिव्ह ज्याला डिस्क्राईब करतं ते पण तिथेच आहे. सटल डिस्टिंक्शन आहे, इफ यू कॅच.
दुष्ट माणूस, दुष्ट पण तिथेच आहे माणूस पण तिथेच आहे. वी गेट ऍडजेक्टिव्ह नाउन बोथ इन द सेम कंपाऊंड वर्ड. बट वेन आय से दुर्बल, प्रश्न पडतो ना, दुबळा आपण कोण? तो तिसराच कोणीतरी आहे. दुबळा कोण? सिंह, वाघ, माणूस, कोण? बरोबर ना. सो तो वर्ड तिथे नाही दिलेला आहे. सो तिसऱ्याच पदाचा तिथनं बोध होतोय दुर्बल. मग विग्रह करताना ऑब्व्हियसली दुष्टम बलम. मी इथे नपुंसकलिंगात चालवलं कारण बल नपुंसकलिंगी आहे ना, उपसर्गाला काही लिंग नाहीये. हा, मग त्याचं हे कसं ठरवलं आपण? बल शब्दावरनं. तो बळ, ते बळ की ती बळ, ते बळ नपुंसकलिंगी म्हणून इकडे पण नपुंसकलिंगी चालवलं. असं दुष्टम बलम यस्य सह. दुसरं उदाहरण बघूया, आणखी पटकन कळेल. निर्मलम. बघा, निर्मलम, निर्मलम म्हणजे काय? स्वच्छ. ठीक आहे ना. निर्गतम, विग्रह कसा होईल? निर्गतम मलम. आता बघा, याचा अर्थ काय झाला? निर्मलम, मल म्हणजे अस्वच्छ, घाण, खराबी. निर्मलम, ज्याच्यातनं खराबी निघून गेलेली आहे, डर्ट निघून गेलेली आहे, असा. ज्यातून, ऊनहून पासून हे कशाचे हे प्रत्यय? पंचमीचे. ज्याच्यातून घाण निघून गेली आहे असा. पंचमी आहे ना, म्हणून मग यस्मात. आणि पुढे मला म्हणायला लागेल तत्. तत् का म्हटलो मी? कारण इथे निर्मलम नपुंसकलिंगी आहे ना. हे बघा, इथे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी. आणि यस्यच्या जागी मी यस्मात का वापरलं? कारण भाषांतर करताना आपण काय केलं? घाण ज्याच्यातून निघून गेली आहे असा. तून, ऊनहून, पासून, हे पंचमीचे प्रत्यय, म्हणून यस्यच्या जागी आपण पंचमीचं रूप वापरलं, यस्मात. मी तुम्हाला मगाशीच म्हणालो, कधी कधी यस्मै, ज्याला, ज्यासाठी असं असेल तर यस्मै असं पण कधी कधी येईल. कधी यस्मिन असं पण रूप तुम्हाला येऊ शकतं. थोडी त्याची प्रॅक्टिस लागेल. आपण जशी गद्य आता चालू होतील ना, याच्या पुढचे जे गद्य आहेत त्याच्यामध्ये मी समासांचा देखील विग्रह सांगत जाणार आहे. म्हणजे मग तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात येईल की याचा विग्रह असा का केला वगैरे कळेल. आणि बाहेरनं काही विचारले जात नाहीत समास. सो यू नीड नॉट वरी अबाउट दॅट. बोला, याच्यात कुणाला काही अजून विचारायचंय की आता सर प्रादी तत्पुरुष, प्रादी बहुव्री नाही ओळखता येते वगैरे, समथिंग लाईक दॅट, असं काही आहे का? की तुम्हाला आणखी काही एक्सप्लेनेशन हवंय? प्लीज डू आस्क. नाही ना? अरे हो की नाही? नाही. मग या पुढचा समास सह बहुव्रीही. पटकन. सह बहुव्रीही. सह बहुव्रीही. सह हत्तीचा पूर्ण. सह बहुव्रीही. ठीक आहे. सह बहुव्रीही मग कसा ओळखायचा? सुरुवातीला स, स्टार्ट्स विथ स, लेटर स. जसं तिकडे अ न अन येतो तसं इथे स्टार्ट्स विथ स. विग्रह बरोबर डिझोल्युशन इक्वल्स टू, विग्रह बरोबर तृतीया प्लस सह. तृतीया प्लस सह. कळेल कसं ते. उदाहरण, विनायसे सभार्या. आता बघा, सभार्या लगेच कळतं. सुरुवातीला कोण आलेलं आहे? अरे सभार्या, सुरुवातीला कोण आलाय? स, राईट. आता विग्रह करताना काय करायची? तृतीया. तृतीया कुणाची? तृतीया कुणाची? प्रत्येक वेळी काय भार्य शब्द येणार आहे का रे? काय उत्तर देतात? प्रत्येक वेळी भार्य राहील का? दुसरा कुठला शब्द आला मग तरी पण भार्याचीच. तृतीया कुणाची? अरे तृतीया कुणाची? उरलेल्या शब्दाची. स काढल्यानंतर जो शब्द उरेल त्याची तृतीया. मग भार्या कुणाप्रमाणे चालेल? भार्या, भार्या म्हणजे पत्नी, कुणाप्रमाणे चालेल? ती काय कुणाप्रमाणे चालेल नाही, ती सगळ्यांना चालवायला लावते. जो कपाळ चालेल कुणाप्रमाणे? माला, मालया. मालयाप्रमाणे काय येईल? भार्यया. पुढे लिहायचं सह. झाला आपला विग्रह. किती सोपं आहे रे, किती सोपं आहे. जमायला पाहिजे. खूप सोपा आहे समाज. सहबहुव्री इज व्हेरी इझी, राईट. त्याच्यात असं एक्सप्लेनेशन सारखं काही नाही. तृतीय आपलं सह लिहायचं, काम झालं. पुढचं क्रिया विशेषण सहबहुव्रीही. नेक्स्ट कंपाऊंड क्रिया विशेषण सहबहुव्रीही. अगेन कसा ओळखायचा? स्टार्ट्स विथ स अँड
राइम्स विथ वनम. राइम्स विथ वनम. वनमची रूप नाहीये, फक्त वनम हा शब्द. राइम्स विथ वनम. याच्या दोघांमध्ये एकदम थोडासाच फरक आहे. विग्रह बरोबर विग्रह, तृतीया प्लस सह प्लस यथा स्यात् तथा. तृतीया प्लस सह प्लस यथा स्यात् तथा. राईट. आता बघा जसं सक्रोधम. सक्रोधम. बघा सुरुवातीला कोण आलंय? पटपट उत्तर देत चला रे. कोण आलंय सुरुवातीला? स. म्हणजे तृतीया कोणाची वापरायची? नंतरच्या शब्दाची. क्रोधेन. देवेन प्रमाणे काय होईल? क्रोधेन. पुढे काय म्हटलं आपण? सह. त्याच्या पुढे म्हणायचं यथा स्यात् तथा. कारण याचे मग कोणाशी जुळतंय? सक्रोधम वनम. मग त्याला आपण लिहिणार क्रिया विशेषण सह बहुव्री. सो सिंपल. जमेल का? क्रिया विशेषण आणि हो. सहबहुरी मधला फरक कळाला? Yes. हा. आणि सहबहुरीलाच कधी कधी अव्ययी भाव पण म्हटलं जातं. हे पण लक्षात ठेवा. अव्ययी भाव वेगळा पण आहे, म्हणजे वेगळ्या पद्धतीने होतो, आणि कधी कधी याला पण अव्ययी भाव समास म्हणतात. सो इथे बहुव्रीहीचं प्रकरण आटोपलंय आपलं. बहुव्रीहीमध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचंय? बहुव्रीही, नय बहुव्री, प्रादी बहुव्री, सहबहुव्री आणि क्रिया विशेषण सहबहुव्री. थोडीशी प्रॅक्टिस करा, होऊन जाईल. आता फक्त एक शेवटचा समास आणि मग आपण थांबू. तो म्हणजे द्विगु समास. कोणता समास आहे? द्विगु समास. कसा ओळखायचा? खूप सोपा आहे. मराठीमध्ये पण तुम्ही शिकलेले असाल. बोला पटकन. अरे मराठीत पण नाही झालाय का? सुरुवातीला संख्या येईल आणि दुसरं म्हणजे काय? समूहाचा बोध. समूहाचा बोध होईल त्यातनं. दोन्ही कंडिशन फुलफिल झाल्या पाहिजे. फक्त एकच कंडिशन नाही. सुरुवातीला संख्या पण आली पाहिजे, समूहाचा बोध पण झाला पाहिजे. हा. आणि आणखी एक खूण लिहून ठेवायची असेल ती लिहून ठेवा. युजली तो दीर्घइकारांत असतो. सामान्यतः द्विगु समास हा दीर्घइकारांत असतो. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. विग्रह बरोबर, लिहायला जागा नाही माझ्याकडे, मी तोंडी सांगतो तेवढं लिहा. ते लिहिलं का? युजली द्विगु कंपाऊंड इज दीर्घइकारांत. विग्रह बरोबर दोन्ही शब्दांचे षष्ठी बहुवचन, दोन्ही शब्दांचे षष्ठी बहुवचन प्लस समाहारः. दोन्ही शब्दांचे बोथ वर्ड्स इन षष्ठी बहुवचन प्लस समाहारः. समाहार आणि विसर्ग इकडे ना, समाहार कुठे गेला? नाही, समाहार दोन झालाय. समाहारः. उदाहरण बघा म्हणजे कळेल. पंचवटी. बघा पंचवटी, पहिली खूण आहे, सुरुवातीला संख्यावाचक आहे. तसं इकडे पण संख्यावाचक आलंय. दशानन, अष्टभुजा संख्यावाचक आहेत. पण समूहाचा बोध झाला का? मगाशी म्हणालो ना तुम्हाला की मी म्हटलं कोण आहे बघून. दशानन जेव्हा मी म्हटलो तुम्हाला रावणाचा बोध झाला, म्हणजे तो सिंगल पर्सन आहे. सिंगल पर्सन. बट व्हेन आय से पंचवटी इट मीन्स की 5 वडाची झाडं तिथे एकत्र आहेत. व्हेन आय से सप्तपदी इट मीन्स की 7 फेरे एकत्र आहे. की असं एक फेरा या वर्षी, पुढच्या वर्षी परत दुसरा फेरा, त्याच्या पुढच्या वर्षी तिसरा फेरा, मग घटस्फोट झाला चौथा, असं काही आहे का? नो. 7 फेरे एकत्रच मारायला लागतात. नवरात्री झालीच ना इतक्यात. नवरात्री एकत्र आहेत ना. एक रात्र या महिन्यात, दुसरी रात्र दुसऱ्या महिन्यात, पुढची ते पुढच्या महिन्यात, एक गेली थंडीत, एक गेली पावसात, असं काही आहे? चालले दांड्या घेऊन निघाले, असं काही होईल का? नाही. इट्स इन ग्रुप. समूहाचा बोध होतो. कळतंय की नाही? अष्टाध्यायी, 8 अध्यायांचा समूह एकत्र आहेत, ते एकत्र आहेत. हा. बट व्हेन आय से षडानन, षडाननाचा अर्थ काय झाला? कार्तिकीय. बिचारा एकच येतो. असं नाही 6 डोक्यांचा समूह आणले बांधून, असं काही होईल का? नाही ना. दशानन, इकडे 5 इकडे 5 चाललेत, असं नाही होणार. एक व्यक्ती येते. राईट. सो इथे मात्र समूहाचा बोध होतो. आणि विग्रह करताना तुम्हाला काय, हा, आणि हे पण म्हणालो, तिसरी खूण काय सांगितली? युजली तो दीर्घइकारांत असतो. 99.99% केसेसमध्ये तो दीर्घइकारांत असेल. विग्रह करताना दोन्ही पदांची षष्ठी बहुवचन. षष्ठी बहुवचन नाही कळालं तर सरळ लिहायचं नाम, झालं षष्ठी बहुवचन. पंचानाम. पुढे वटानाम. समाहारः झाला ना विग्रह आपला.
बहुव्रीहीचा बोला. सप्तपदी कोण सांगेल पटकन? विग्रह. खूप सोपं आहे. सप्तानाम करेक्ट. सप्तानाम पदानाम पदम समाहारः. पदानाम समाहारः. सप्तानाम पदानाम समाहारः. अष्टाध्यायी. अष्टाम अष्टानाम अष्टानाम अध्यायानाम. अध्यायानाम कारण इकडचा शब्द समाहारः. अध्याय आहे ना, ते बनेल अध्यायानाम. पुढे समाहारः लिहून टाकायचं तेवढं. जमेल ना? नवरात्री. नवानाम रात्रीनाम समाहारः. चला, अशा प्रकारे आपलं हे समासांचं प्रकरण आटोपलेलं आहे. कुणाला काही याच्यात विचारायचंय का आता? एनी क्वेश्चन्स, एनी डाउट्स इन धिस पर्टिक्युलर लेक्चर? इफ यू वॉन्ट, यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट. फाईन. व्हिडिओच्या माध्यमातून बघताय त्यांनाही जरी काही शंका असतील, प्लीज वॉच द लेक्चर, कम्प्लीट द लेक्चर अँड यू कॅन रिंग मी अप. फाईन. चला, विचारायचं असेल तर पटकन, अदरवाइज वी वुड स्टॉप. एनी क्वेश्चन्स, एनी डाउट्स रिगार्डिंग दीज पर्टिक्युलर कंपाउंड्स? आज जे मी बहुव्रीही आणि द्विगु शिकवलं त्याच्यात कोणाला काही शंका आहेत? नाही? Sure then, let's stop.